मित्रांनो, रेल्वे हे भारतातील प्रवासासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे। स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भारताच्या दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे। या प्रवासाला अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे दौंड मनमाड रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण। हे प्रकल्प महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कमध्ये एक नवा अध्याय सुरू करत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा प्रकल्प कसा बनतोय महाराष्ट्राचं भविष्य। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। दौंड ते मनमाड हा रेल्वे मार्ग 236.66 किलोमीटर लांबीचा आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागामध्ये रेल्वे वाहतुकीमध्ये वाढ होण्यासाठी या मार्गाचं दुहेरीकरण अत्यावश्यक मानलं जातं। या प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण केलं जात असून यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, ट्रॅफिकची समस्या कमी होईल आणि माल वाहतुकीला गती येईल। सध्या या प्रकल्पाचं काम 50.83% पूर्ण झालं आहे। हे 120.28 किलोमीटरचं दुहेरीकरण आहे। बाकी उरलेलं 116.33 किलोमीटर म्हणजेच 49.17% दुहेरीकरणाचं काम अजून बाकी आहे। या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 2081 कोटी रुपये असून त्यातले 1525 कोटी रुपये खर्च झाले आहे। त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। दौंड मनमाड दुहेरी प्रकल्पात आतापर्यंत काही मार्गांचं काम पूर्ण झालं आहे। काष्टी बेलवंडी, सारोळा अकोळनेर, पाडेगाव पुटांबा आणि कन्हेगाव मनमाड या मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं आहे। या मार्गाचं यशस्वीपणे दुहेरीकरण झाल्यामुळे रेल्वे वाहतूक अधिकच सुव्यवस्थित आणि गतिमान झाली आहे। या प्रकल्पातील काही मार्ग लवकरच पूर्ण होणार आहेत। त्यामध्ये बेलवंडी विसापूर आणि निंबळक पाडेगाव या मार्गाचा समावेश आहे। हे 62.29 किलोमीटरचे मार्ग यंदाच्या आर्थिक वर्षातच पूर्ण होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवासाच्या सोयी सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। चालू असलेल्या कामांमध्ये दौंड काष्टी, सारोळा विसापूर, अकोळनेर निंबळक आणि पुटांबा कान्हेगाव या मार्गांचा समावेश आहे। या मार्गावरचं 54 किलोमीटर लांबीचं दुहेरीकरणाचं काम सध्या जोरात सुरू आहे। हे मार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कला मोठा फायदा होईल। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 68.16 किलोमीटर जमिनीपैकी फक्त 13.14 हेक्टर जमीन म्हणजे 20% अधिग्रहण पूर्ण झालं आहे। अजून 55.2 हेक्टर म्हणजे 80% जमीन अधिग्रहण बाकी आहे। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्यावर बाकीच्या कामांना अधिक गती मिळेल आणि प्रकल्पाच्या पूर्णतेचा मार्ग मोकळा होईल। दुहेरीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कामांवर भर देण्यात आलं आहे। मातीचं काम 162 लाख घनमीटरपैकी 116 लाख घनमीटर म्हणजे 72% पूर्ण झालं आहे। महत्त्वाचे 11 पूल तयार आहेत। 100 छोटे पूल आणि अंडरब्रिज रस्ता बांधण्यात आला आहे। नवीन 11 स्टेशनच्या इमारती पूर्ण झाल्या आहेत आणि ओव्हरहेड इक्विपमेंट फाउंडेशन आणि OHE मास्ट इरेक्शन यासारख्या महत्त्वाच्या कामामध्ये चांगलीच प्रगती आहे। तसंच सिग्नलिंगचं काम सुद्धा 3 स्टेशनवर पूर्ण झालं आहे। मित्रांनो, दौंड मनमाड दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रात रेल्वे प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे। गाड्यांची संख्या वाढेल, प्रवास जलद होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल। याचा फायदा फक्त प्रवाशांनाच नाही तर उद्योगधंद्यांना सुद्धा होईल। जास्त वस्तूंची आणि साहित्यांची वाहतूक करणं फार सोपं होऊन जाईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवीन संजीवनी मिळेल। या दुहेरीकरण प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल होईल। आपल्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांमुळे आपल्या पुढील पिढीला अधिक चांगलं जीवनमान मिळेल। दौंड मनमाड प्रकल्पाचा यशस्वी समारोप महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणखी एक टप्पा असेल।